बघा आपण काय केलं, अक्षरांपासून शब्द कसे तयार होतात ते बघितलं, हो ना. आणि मग त्या शब्दापासून वाक्य कसे तयार करायचे हे पण शिकलो. आता मी काय करते, तुम्हाला काही अक्षरं सांगते, तुम्ही आता तयार करायचे शब्द, ओके. आणि त्या शब्दापासून वाक्य तयार करून दाखवायचं. करायची सुरुवात. चला मग पहिलं अक्षर आहे क. क या शब्दापासून, क पासून, या अक्षरापासून शब्द काय तयार होईल? कबूतर. छान. कबुतरापासून वाक्य सांगा. कबूतर दाणे खातो. छान. पुढचं अक्षर आहे ख. खडू. मग खडूपासून वाक्य काय होईल? खडूने आपण लिहितो. अगदी छान. पुढचं अक्षर आहे ग. गवत. मग गवतापासून काय तयार होईल? एखादं वाक्य सांगा. गाय गवत खाते. अगदी बरोबर आहे. पुढचं अक्षर आहे घ. घर. छान. घ पासून घरा शब्द झाला. मग हां सांग वाक्य. घरात आम्ही सगळे राहतो. छान. पुढचं अक्षर आहे च. च. बर. च पासून चमचा. चमचापासून वाक्य सांगा. चमच्यापासून वाक्य सांगा ना. काय? बर. चमच्यापासून आपण जेवण करतो. बर ठीक आहे. छ. छ या अक्षरापासून छत्री. बर. छत्रीपासून वाक्य सांगा. छत्री आपण पावसाळ्यात वापरतो. अगदी छान. पुढचं अक्षर आहे ज. ज पासून जहाज. ज पासून जहाज. मग वाक्य सांगा बरं. जहाजेपासून तरंगतो. बरं. अरे वा छान. पुढचं आता अक्षर मी देते तुम्हाला झ. झ पासून शब्द सांगा. झ पासून झ. झ झबला. बरं. झ पासून झबला. मग वाक्य सांगा. झ पासून अजून काय होईल? झाड. अगदी छान. मग झाडापासून वाक्य सांगा. झाडावर पक्षी बसतात. अगदी छान. पुढचं अक्षर सांगू का? ट. रेणुका समोर. टरबूज. टरबूज. छान. टरबुजापासून वाक्य. टरबूज लाल असते. छान. ट नंतर आहे ठ. ठसा. ठसा. ठशाचा वापर करू. बरं सांगा. कोण वाक्य सांगेन ठशापासून? बर. छान. पुढचा अक्षर आहे ड. ड. बर. एकेकाने सांगा. एकेकाने सांगा. हां. डब्बा. ठीक आहे. डब्बापासून वाक्य सांग. हां. व्हेरी गुड. डब्यामध्ये पीठ ठेवतो. ठीक आहे. पुढचं अक्षर ढ. ढग. हां. ढग आपल्याला पाऊस देतो. छान छान छान.